चुरान नको बे काढू, डुकरं खातील त्याला. आणि जास्त माती वगैरे उकरलेली असते ना ज्यावेळेस शेती बिती काढल्यानंतर, ते ह्यासाठीच काढतात की ती चुरून कांदा खाण्यासाठी डुकरं. चला तर मित्रांनो बघा इथे पण आहेत शेवली एका जागेवर बघा. हे बघू शकते बघा कसं टोकदार. इथे 4 आहेत, भावना सांगतो काढायला बघा. तर हे बघा मित्रांनो केवढे, ह्याच्यापेक्षा मोठं होतात ते बघा, साईज बघा केवढी मोठी आहे. चुरणाचे कांदे, चुरण. मित्रांनो मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो तर आपण ना असं रानामध्ये आलो सहज फेरफटका मारण्यासाठी. तर भाऊ आहेत, नानू आहे आणि आपल्यासोबत कुत्रे आहेत आपली. तर शेरू आणि राजू आहे, लुक्या. तर येण्याचं कारण म्हणजे आता कसं पाऊस पडला आहे ना, नॉर्मली एक दिवस पाऊस पडला आहे, पण आता रानातली भाजी वगैरे पण भेटतात, शेवली भेटतात, डबल अशी खूप साऱ्या भाज्या आहेत त्या भेटतात. तर बघूया आपल्याला भेटत आहेत काय. तर त्यासाठी आपण रानात आलं. वातावरण बघू शकता, असं ढगाळ वातावरण आहे, ऊन पण तेवढंच आहे आणि ढगाळ वातावरण पण तेवढंच आहे, शक्यता आहे पावसाची. चला तर आपण आता पुढे जाऊयात, काय भेटत आहेत काय बघूया. नाही बघा हे आहे ना त्याचं असं वरचं हे घ्यायचं असतं, हे बघायचं तुरा घ्यायचा असतो. हा घे, हे इथं पण आहे, ते पण घे. ते बघ काट्यात पण ओढते. तर ह्याची भाजी खूप चवदार लागते मित्रांनो. मी तर कधी खाल्ली नाही, नानून भरपूर बी दाखवलं नाही. अच्छा रेसिपी तर सांगा की कशी बनवायची. रेसिपी मला पण नाही माहिती, काय सांगू कशी बनवल्या जातात ते त्याच्यात आलं इथे पण आहे मित्रांनो. हे बघा नॅचरल मिळणारी भाजी, हे बघा शेवली. तर हे बघा हे आळूचं झाड आहे मित्रांनो. याच्यावर काय आळू तर दिसत नाही, सर्व आता उलागले. एक आलू नाही दिसत आहे, सर्व पडले आणि याच्यावर किडलेले आलू असतात. मी घरात आणलेत ना कच्चे, ते पिकले असतात कदाचित. कच्ची पण आहेत पण त्या साईडला इथून ये, इथून असा. हा चला तर मित्रांनो आपण जाऊया आता पुढे. इकडे तर आपल्याला काय भेटलं नाही. आणि हे बघा ह्याची पण भाजी केल्या जाते. हे कुड्याचीच पानं आहेत. कुड्याच्या पानांची भाजी नाही करत तर मित्रांनो, ह्याची ना फुलं आणि शेंगांची भाजी केली जाते. ती कडवट लागते, त्यांना उकडून चांगली बॉईल करून ना त्यांचा पूर्ण ज्यूस काढायचा आणि मग हे करायचं. ह्याच्यावर करवंद आहे बघा, करवंद आहे काय चांगले. शक्यतो आता करवंद नाही खायचे, पण असे जर कडक असेल तर खाऊ शकता तुम्ही. बघा हे जाम कडक आहे तर हे खाऊ शकतो आपण. भाजून खाल्लं तर काय भाजून खाल्लं तर नाही करणार नाही. तर मित्रांनो हे बघा इथं उठले ती शेवली. हे बघा एक हे लाईनीत इथे 2-3 आहेत. तरी शक्यतो आहे ना तुम्हाला ह्या सीझनमध्ये भेटतात. जर जास्त पाऊस पडला ना तर हे कुजून जातं पावसातनं आणि मग त्याचा पूर्ण असा दुर्गंधी असा वास सुटतो. याचा खूप घाण असा वास येतो, त्याच्यामुळे मग ते खायला पण नाही मागत. काढायची हा काढायचे आहेत आपल्याला. काढू हा काढा, ते भाऊ इथे काढतायत. हां वरचं देठ घ्यायचं आहे आपल्याला. ते चालतो तेवढा काय हे नाही, अंगाला चोलू नका ते. पण काढू. हा काढा, ते पण घ्या. हे करून घेऊ, उपटा इथं पूर्ण खाऊन घेऊ. तसं असं मध्ये तोडून टाकायचं. तर भाजी खूप छान लागते याची, मटणासारखी असं बोलल्या जातं. मी तर नाही कधी खाल्ले, पण ज्याने पण खाल्ला नसेल तर मला नक्कीच सांगा कशी भाजी लागते ही. आणि तुमच्याकडे ह्याला काय बोलतात कमेंट्स करा मला. आमच्याकडे तर ह्याला शेवली बोलतात. आणि शक्यतोही जास्त ना तुम्हाला घराशेजारी भेटतील अशा आंब्यांच्या किंवा काजूंच्या वगैरे झाडाखाली. तुमच्या राज्यामध्ये ह्याला काय म्हटलं जातं हेही बोला. तर हे बघा मित्रांनो इथे पण आहे. हे बघा नानू काढते, जमिनीमध्ये असतं अर्ध. अरे चुरण काढलं असतं त्याचं मेल्या, रुजलते नाही तर डुकरं खातील. ठेव तिथं. हे बघ इथं पण आहे. हे बघा ती अशी ओळख त्याची कशी असते बघा, त्रिशूलासारखी ओळख आहे, पूर्ण गोल असं. त्रिशूल नाही, ह्याला काय बोलू शकतो ना आपण, सुईसारखं हे आहे. हे बघ भरपूर आहे तिथे आतमध्ये पण आहेत. ह्याला अर्धच घेतलं आहे, तुटलं आहे, आतमध्ये आहे भरपूर. तिचा काढ, काढतो. इथं पण काढते बघा, हे काढा.
हा रे, हे बघा भरपूर आहे, दिसतात पण आहे त्या पात्र्यामधून. पिशवी घ्या तुमची. हे बघा इथे काय जवळजवळच अशी दिसत नाही ती, ह्याच्यामध्ये आहेत ती अतिजा. तर ही बघा इथे काय, इथं 3 आहेत लाईनीत. हे घे, हे बघा शेवळी दर तुटलं बुंदातनच. हे बघा, अरे इंग्लिशमध्ये काय बोलतात, इंग्लिशमध्ये फोटो टाका त्याच्यामध्ये येईल मध्ये नाव. सगळी गाडी जिथली. हे बघा इथे ना काजूचे वगैरे झाडं ते बघा. तुम्हाला बोला ना मित्रांनो, असं काजूच्या झाडांजवळ किंवा कळमांची जिथं झाडं असतील ना तिथं जास्त प्रमाणात. हा रे, हे पायाजवळ 2 आहे तिथं नानू. हे पाय ठेवलास तिथं. पाय खाली त्याच पाय खाली अरे बाई ह्या पाय खाली बघ, 2 आहेत हे बाई इथं 2 आहेत. ते बघ, हे एक दिसलं आणि हे बाई इथं पण आहे, खाली 3 आहेत. हे एक झाले. हा बाई इथं पुढं पण आहे. हे पण काजू छोटा आहे. चला तर मित्रांनो बघा इथे पण आहेत शेवली एका जागेवर बघा. हे बघू शकते बघा कसं टोकदार. इथे 4 आहेत, भावना सांगतो काढायला. बघा ह्याच्यामध्ये बघा ह्याचं बी कसं असतं ते तुम्हाला दाखवतो बघा. चुरणाचा कांदा, ह्याला चुरण म्हणतात आपल्याकडे. हे बघा ते पण घेतलं आहे. हा काढा. हे बघा हे असं असतं, ह्याला उठतात ते. याला तुम्ही काय बोलता, आणि ह्याची सालपाटं जरी अशी टाकलात ना मातीत तरी ते रुजतात. आणि खायला खूप छान लागते भाजी. खूप लांबून लोक येतात त्याला नेण्यासाठी. हे त्या इथं पण आहे बघा, इथं खाली पण आहे. काठी आहे, काठीन फोडू आहे बघा. हात नका गावाला काय असायचं घ्या. हे ना हे कवळेत वाटतं. कवलेच आहे इथं, कवळे रुजत आहेत. हे बघा इथून बारीक 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 हे बघा किती येणार आहेत. येणारी आहेत राहू दे ते राहू दे. अशी मुलं येतात. ते वरती पण आहे. चुराण पिशवी फाडली की काय नाही ना. नाही हो, हातावर लागेल. इथे वर पण आहेत. इथं वर बघितलं आपण. इथे हां हे बघा इथे एक मोठं. काढू? हां काढा. दाखव एवढं मोठं आहे ते. तर हे बघा मित्रांनो केवढे ह्याच्यापेक्षा मोठं होतात. हे बघा साईज बघा केवढे मोठे आहे. चुरणाचे कांदे, चुरण खालून घेऊ एवढ्या आहेत. इथं अशी. इथे हां हे बघ इथं भरपूर आहेत. तेवढं नाही ते. हे बघा मी तोडलं ना असं थोडं, त्याच्या खाली थोडं तसं. इथे हां पाय नीट बघा. भेटले इथे नाही बोलून. हा मग इथे पण आहे. आणि इकडे. तर मित्रांनो ह्या झाडाला तुम्ही काय बोलता मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इंग्लिशमध्ये काय बोलता मला पण नाही माहीत, पण आमच्याकडे त्याला शेवली म्हणतात. अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात त्याला. आपल्या राज्यांमध्ये काय काय बोलतात त्याला. जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये, गावांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात शेवली. भाजी खूप चवदार लागते याची. बाहेरनं लोक येतात हे, आणि विकत बोललास ना मार्केटमध्ये पण खूप महाग भेटतात ती. इथे आहेत का रे ना. इथे पण भरपूर असतील. जास्त काजूंच्या खाली आणि कळमांच्या झाडाच्या खाली जाम भेटतात ते. इथं आपल्याला ते एक पण नाही सापडलं. नानू बोलतो आहे तिथे. हां हे बघ तुझ्या पायाजवळ बघ किती बारीक कुठलेत. पाय दिलास तिथंच बघ किती मला दिसत आहेत बारीक बारीक. अरे पाय ठेवलास तिथं पायाच्या खाली काठीजवळ बघ किती आहेत बारीक. ते बघा त्याच्या पायाजवळच बघू शकता किती ते बघा बारीक बारीक. बारकी नका काढू, ते येतील ना म्हणजे वरती. खायला कोण आहे तोपर्यंत. चुरण आहे ना ते. चुरण. अच्छा ह्यालाच चुरण येतोय. हे चुरण. ह्याची सालपाट टाकली तरी ते रुजतात. त्याला मरण नाही ना. दुसरे काढले रे. हा इथे बघतो ना कुठे दिसत असतील तशी. हो ह्याला घ्या. हे बघा इथे. हे बघा टाकलं ते घ्या. हां हां वाटजवळ तेच आहे. नीट नीट हे करा.
ऊन खूप लागतं हिट काच्या काय आपल्या इकडे. काजूजवळ बसूया. तेच आहे ना. हां वरती वाटतंय वर. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुमच्याकडे ह्या झाडांना काय बोलतात नक्की कमेंट्समध्ये सांगा मला. आमच्याकडे त्याला चुरण म्हणतात. आणि चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. झाले नानू काढून. इथे नानू काढतोय. बारीक बारीक काढला नाही यार. तर हे बघा इथे पण जाड जाड आहेत. साईज बघा. हे बघा हे बघा भाऊ काढताय. साईज बघा. हा बघा इथे पिशवीमध्ये पण एक आला आहे. नानू इथे काढला नाही बघा. तिकडे एक नानू इथे 2 आहेत. इथे पण मध्ये आहे. बघा. भरपूर आहेत. ते राहू दे लय बारके आहेत ते नको काढू. अरे कवले आहेत ते पाक. ह्याला घे ह्याला. हा बघ केवढं 2 आहेत. खोदून घेता ना. अरे बघा नानू कशा प्रकारे काढते बघू शकते बघा. चुरान नको बे काढू. डुकरं खातील त्याला. आणि जास्त माती वगैरे उकरलेली असते ना ज्यावेळेस शेती बिती काढल्यानंतर ते ह्यासाठीच काढतात की ते चुरण कांदा खाण्यासाठी. डुक्कर जाम खातात ते कांदे वगैरे याचे. पिशवी जवळ आहे बघ. है ना पुढे पिशवीला आहे बघ. तो का तिथं मध्ये आहे. हां तिथं पण आहे. बघा त्याला बघितलीच नव्हती. हा बघा इथे एक आहे. डबल इथं पण भाऊ आतमध्ये आहे. तिथे भरपूर भेटते ना निंगडीत. अजून बघ नीट दिसते. तर मित्रांनो ऑल टोटल आता किती भेटतात ते दाखवतो. व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि वातावरण पूर्ण बघू शकता. मोठा नसायला पाहिजे ना. हां हे बघा भात वगैरे पण पेरून झालेलं आहे. इथे उन्हाचा इफेक्टमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. तुम्हाला जवळून दाखवतो. तर हे बघा पेरा केलेला आहे पण ते पेरून पण काही फायदा नाही. कारण ऊनच जाम पडलं आहे. आणि हे पेरलेलं आहे नाही बोलत मित्रांनो. 25 तारखेला पेरलेलं आहे. आणि आत्ता तारीख आहे 19 तारीख आहे आजची. तर ही 18 तारीख आहे. तर अजूनपर्यंत काही रूज पण नाही आलं. तर ह्याच्यामध्ये बियाणं रुजेल ना रुजेल त्याची पण काही गॅरंटी नाही. कारण पाखराने खाऊन पूर्ण हे करून टाकलेलं आहे. आता जेवढं वरती दिसतं आहे ना ते त्याची साळं आहेत. त्याला आपण कोंडा म्हणतो ते आहेत. इकडं सर्वीकडंच नांगरून पेरून ठेवली नाही पण त्याचा उपयोग शून्य आहे. तर यंदा दुष्काळ तर सांगितलेला आहे. आणि ते बोलतात ना ज्या वर्षी जास्त प्रमाणात जांभळं पिकल्या जातं त्यावेळेस दुष्काळ पडतो. तर नदीला एवढी जांभळं आहेत ना एवढी पाण्यामध्ये पडून त्याचं कुजून पूर्ण पाण्याची वाट लागून गेले. खूप सारे जांभळं पण पिकलेत. तर मी ऑल टोटल आपल्याला किती भेटतात शेवली हे बघा. 2 पिशव्या. नानूच्या हातात 1 पिशवी आहे आणि एक भाऊंकडे पिशवी आहे. तर असे ऑल टोटल किती भेटतात ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो. चला तर मग बघा मित्रांनो फायनली आपल्याला किती भेटले ते बघा. शेवली बघू शकते बघा. ही शेवली कशी असतात ते पण बघू शकते बघा. हे चुराने कांदा आहे त्याचा. तो घ्यायचा आहे की नाही माहीत नाही. हां हे बघा हे ह्याच्यातलं काय आतमधलं खातात ना. हे बघा हे पण घेऊ शकता तुम्ही जर कवळा असेल तर. त्याच्या आतमधलं असतं ना ते घेता शक्यतो. हे बघा हे जे हे व्हाईट दिसतं आहे ना हे घेतात आतमधलं. तर तुम्ही असं कवळं असेल तर त्याचं कापू शकता. असं काही नाही की हे नाही घेतलं पाहिजे. याची साल पण घेतात पण ती कवळी पाहिजे. जून असेल तर नाही घेत. त्याच्यामधले हे जे पिवलं दिसतं नाही बघा आतमध्ये हे घेतात हे. आणि ह्याच्यामध्ये नाण्याचा पाला टाकतात. मला पण नाही माहीत नाण्याचा. कारण हे ना असं जर ह्याची भाजी केली तर हे खकवतं घशाला. म्हणजे असं कोरडा घसा पडल्यासारखं होतो. त्याच्यामुळे त्याला नाण्याचा आतमध्ये पाला टाकतात. त्याच्यानं ते असं हे होत नाही डाजत नाही. ते पण दाखवलं चुरणाचं. आणि ह्याचे ती शेवले असतात. हे बघा ह्याच्यातच तोडलेले आहेत. हे बघा हां हे असं असतं. असं वर येतं. ह्याची पण भाजी करतात सोडून वगैरे. बटाट्यासारखे लागते. हे खांबा भेटला खाऊ शकतो मी नाही. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.